नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी छोट्या बाहीवरती सुंदर अशी बाही डिझाईन दाखवणार आहे। कर शेपमध्ये छोट्या बाहीवरती सुद्धा खूप सुंदर दिसते। तर व्हिडिओ हा जो आहे ना तर तो लास्टपर्यंत नक्की बघा। तर बघा, सर्वात आधी ना मी मेन फॅब्रिक आहे तर ते बरोबर ठेवलेलं आहे। 2 बाही कट केलेल्या, त्यातली एकच बाही घेतलेली आहे आणि अशा कॅनव्हासच्या 2-2 इंचाच्या 2 पट्ट्या काढल्यात। खाली मेन फॅब्रिक आहे का तर ते बरोबर आहे, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक आहे आणि त्यावरती कॅनव्हास ठेवलेला आहे आणि तिन्ही पार्ट एक सोबत ठेवून ही अशा पद्धतीने 5 इंच सिलाई मार्जिन सोडून मी एक टिप टाकून घेतली। फक्त टिप टाकून घेतलेली आहे, लक्षात यावं म्हणून। आणि तिथून पुढे काय केलं, मी पाऊण इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि स्केलच्या सहाय्याने एक अशी रेष आखून घेतली आणि दंड घेराच्या साईडने गोलाकार आला पाहिजे। बघा, यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका। दंड घेराच्या साईडने याचा गोल आकार जो आहे का तर तो आला पाहिजे। असं कर शेपमध्ये तुम्ही आकार देऊन घ्या। जर हाताने येत नसेल तर ना कशाचंही झाकण वगैरे काही यूज करून तुम्ही कर शेपमध्ये आकार द्या। यामध्ये ना गोल आकार देताना असा जास्त 2-2 इंच रुंद असा पण मोठा पण गोल आकार दिला गेला असता, परंतु ना मी छोटे छोटेच आकार दिलेले आहे। जास्त लांब असे पसरवले नाही। जे गोल आकार आहेत का तर ते पसरवले नाही, कारण एक तर दंड हा छोटाच आहे, छोटी बाही, आणि छोटा दंड घेरवरती ना ते कर्व आकार व्यवस्थित असा दिसला तरी पाहिजे। कारण मोठी जर बाही असते, जर दंड मोठे असते तर मग लांबमध्ये असा जरी कर शेप घेतला असताना तरी दिसला असता। जरी याच्यामध्ये घेतले असते का तर 2 कर शेपमध्येच दंड घेर हा झाकून गेला असता आणि त्यामुळे ती डिझाईन व्यवस्थित दिसली नसती। त्यामुळे मी छोटे छोटे असे कर शेप आकार घेतलेले आहे, जास्त लांबवरती घेतला नाही। तिथल्या तिथंच लगेचच आकार हा दिलेला आहे। जर छोटे दंड असतील ना तर असाच आकार देऊन घ्यायचा बघा। आणि जसा आकार दिलेला आहे तशा पद्धतीने टिप टाकून घेतली। टिप टाकल्याच्या नंतर ना त्याच आकारामध्ये कटिंग करून घेतलं आणि कटिंग केल्यावर काय करायचं, परत एक टिप टाकायची। कारण ना परत आतल्या साईडला फोल्ड केलं, कुठं जर शिलाई वगैरे निघलेली असेल ना तर ते व्यवस्थित नाही दिसत फिनिशिंगमध्ये, आणि मग तिथे पूर्ण कॅनव्हास वगैरे लावल्यावर शिलाई जी आहे तर ती वरून दिसते। तर त्यामुळे काय करायचं, आधी परत एक टिप टाकून घ्यायची। फोल्ड करण्याच्या आधी परत एक टिप टाकून घेतल्याच्या नंतर ना व्यवस्थित ते कटिंग झालं की मग सर्व जे गोल आकार दिलेला असतो बघा, आतल्या साईडला जो कर्वचा आकार असतो का तर तिथे सर्व बाजूंनी छोटे असे कट द्यायचे बघा। ते व्यवस्थित पलटी होतं, त्याच्यामुळे ह्या ना फोल्डमध्ये व्यवस्थित असे कट द्यायचे। सर्व बाजूंनी व्यवस्थित कट दिले ना तर आकार हा व्यवस्थित कटिंग होतो आणि आतल्या साईडला फोल्ड होतो। तर बघा, अस्तर आणि कॅनव्हास आतल्या साईडला टाकायचं आणि मेन फॅब्रिक वरच्या साईडला येतं। तर अशा पद्धतीने काय होतं, बाहीची डिझाईन तयार होते। तर बघा, मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलं। सर्व बाजूंनी व्यवस्थित फोल्ड करायचं। वाटलं ना तर जिथे जिथे फोल्ड होत नाही असं वाटलं ना तर तिथे फक्त कैचीने परत एकदा कट देऊन घ्यायचा। मग परत एकदा व्यवस्थित असा कट दिला ना की परत फोल्ड होतं व्यवस्थितमध्ये। कट दिल्याच्या नंतर व्यवस्थित फोल्ड होतं। तर बघा, मी कट दिला, व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं, एकदा हाताने फक्त बाहेर काढलं व्यवस्थित। आणि यावरती काय करायचं, परत दंड घेराच्या साईडने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये वरच्या साईडने टिप टाकून घ्यायची। दाबटीप टाकायची सर्व बाजूंनी कर्व आकारामध्ये। जसा आकार आहे तशा पद्धतीने बाहीला काय करायचं, वरच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची। अगदी कडेने दाबटीप टाकताना ना अगदी ह्या जो आकार दिलेला असतो का आपण तर त्याच्या अगदीच कडेने ही आकाराची जी टिप आहे का तर ती व्यवस्थित आली पाहिजे, याची काळजी घ्यायची। दमानी करा तुम्ही, जास्त काही गडबड करू नका, परंतु ना डिझाईन ही छान आली पाहिजे। तरीसुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये तरीसुद्धा ना व्यवस्थित असा आकार थोडासा मला वाटतंय, तरी पण एवढा परफेक्ट असा आलेला नाही आहे। हा जो कर शेपचं डिझाईन आहे का बाहीवरती, मी सुद्धा पहिल्यांदाच केलेली आहे आणि पहिल्यांदाच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने ना वरतून टिप टाकून घेतली। यानंतर अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे का तर ते व्यवस्थित सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचं। अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते तर बघा, फुगा वगैरे येऊ नये म्हणून आपला हाताचा दाब राहू द्यायचा, कारण हा कपडा खूप जास्त मऊ असा होता।
तर त्यामुळे हाताचा दाब राहू द्यायचा कधीही अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना, जेणेकरून काय होतं तर ते फॅब्रिकच्या मध्ये फुगा वगैरे येत नाही आणि ते व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते व्यवस्थित जोडलं जातं. तर बघा अशाच पद्धतीने दुसरी बाही पण मी अशीच तयार करून घेतलेली आहे. तर बघा एक बाही मी तयार केली, अशीच दुसरी बाही केली, यानंतर दोन्ही बाही एकावरती एक ठेवल्या आणि याचा दंडघेर जेवढा आहे का तर तेवढ्या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. जसा म्हणजे दंडघेराच्या, कारण काय होतं दंडघेराच्या आत जर आपण मार्किंग केलं तर परत ते दंडाच्या आतमध्येच जातं, त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. आणि असे बघा व्हाईट कलरचे मीडियम साईजचे मी मोती घेतलेले आहेत. वर्कमध्ये वगैरे मोती मणी असे यूज करतात बघा व्हाईट कलरचे, तर तेच मणी मी आज घेतलेले आहेत. व्हाईट कलरचा सुई दोरा होऊन असं साधी सुई आणि दोरा घेतलेला आहे, वेगळं असं काही नाही घेतलेलं. यानंतर एक मणी घ्यायचा बघा अशा पद्धतीने, जो कर आकाराचा जो मध्येच्या साईडचा जो आकार आहे का तर बघा तुम्हाला दिसतच असेल, तर त्या आकाराच्या तिथे ना आपल्याला सर्व बाजूंनी दोन्ही बाहीवरती अशाच पद्धतीचे मणी लावून घ्यायचे. तर एक सोबतच मी भरपूर दोरा होऊन घेतला आणि एक सोबत बघा सर्व मणी लावत गेले, कारण प्रत्येक मणीच्या वेळेस ना असा प्रत्येक वेळेस आपण दोरा तोडू नाही शकत, परत तोडा परत जोडा असं नाही करू शकत. तर त्याच्या साईडनं ना बाहेरच्या साईडने 2 ते 3 वेळेस ना त्या मण्याच्या आतमधून दोरा बाहेर ओवून घ्यायचा आणि लास्टला एक गाठ टाकून घ्यायची व्यवस्थित अशी. तर बघा मी तशीच गाठ टाकून घेतलेली आहे. तर बघा असे व्यवस्थित मी मणी लावत जाणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला हाईप अजून केलेलं नसेल तर बघा खालच्या साईडला व्हिडिओ पाहताना ऑप्शन येतं बघा पुढे हाईप म्हणून, स्क्रोल करा फक्त कमेंट सेक्शनच्या तिथे पुढे घ्या आणि त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा. तर बघा एक एक करून व्यवस्थित असे सर्व मणी मी लावून घेतले. 2 ते 3 वेळेस त्या मणीमधनं सुई दोरा जो आहे का तर तो बाहेर काढायचा. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या पण बाहीला असेच मणी लावून घ्यायचे. तर बघू शकता सुंदर असे एका बाहीला मणी लावून झाले, दुसऱ्या बाहीला मी असेच मणी लावून घेऊन अशा पद्धतीने बाही डिझाईन तयार केलेली आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की बाही डिझाईन कशी झालेली आहे आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.